जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंबंधी आणि त्याची पडताळणी करण्यासंबंधी शासनाने निर्गमित केला, त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की हा जो शासन निर्णय आहे तो 2000चे अधिनियम, 2012चे नियम आणि 2023मध्ये त्याच्यामध्ये झालेली सुधारणा याच्या संदर्भात हा जी आर आहे. आणि 2000चे जे अधिनियम आहे, 2012चे जे नियम आहे, याच्यामध्ये स्पष्ट आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्याकडे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची जात प्रमाणपत्र असेल किंवा महसुली शैक्षणिक कागदपत्रावर या जातीची नोंद असेल, त्यालाच ते प्रमाणपत्र देता येईल, इतरांना देता येणार नाही. आणि त्या अधिनियमाचं उल्लंघन कोणताही अधिकारी करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जी काही आता 98 प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे मागच्या 3 महिने 10 दिवसामध्ये, ते असं असू शकते की आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आहे, महानगरपालिका निवडणुका आहे, याच्यामध्ये ज्यांना जात प्रमाणपत्राची आवश्यकता असेल आणि त्यांच्याकडे ऑलरेडी वडिलाचं, आजोबाचं, कोणाच्या तरी याच्यावर कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, तर तो पुरावा लावून, संबंधित कागदपत्रे लावून त्यांनी मागणी केली असेल आणि त्यांना ते मिळालं असेल, तर वावगं नाही. कारण जात प्रमाणपत्र निर्गमित करणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, 12 महिने सुरू असते. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला जात प्रमाणपत्राची गरज पडते, तो संबंधित कागदपत्र लावून ती मागणी करतो. आणि म्हणून ज्यांच्याकडे पुरावे आहेत ऑलरेडी त्यांनाच हे जात प्रमाणपत्र निर्गमित केलेले असावे, नवीन माणसाला निर्गमित केलेले नसावे. हा आकडाच नगण्य आहे. हे बघा की 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये जर अशा प्रकारची तरतूद असती की कुठली मराठा जातीची व्यक्ती आली, त्यांनी आले तर त्याला कुटुंबाचं प्रमाणपत्र द्या, तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये रांगा लागल्या असत्या 8ही जिल्ह्यामध्ये की आम्हाला द्या. ज्याप्रमाणेमध्ये मोर्चे निघाले, लोक त्यामध्ये सहभागी होते, ते आकडे लक्षात घेता रांगा लागायला पाहिजे होत्या. परंतु जेव्हा हा निर्णय वाचला असेल लोकांनी, त्यांना लक्षात आलं किंवा तहसीलदार यांनी सांगितलं असेल की बाबा हे कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही, तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकत नाही, लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसलेला असावा. आणि म्हणून एवढ्या कमी प्रमाणामध्ये अर्ज तिथे आलेले आहेत, त्यापैकी फक्त 98 जात प्रमाणपत्र निर्गमित झाले. जो आकडा तुम्ही महाराष्ट्रामध्ये इतर विभागामध्ये जरी चौकशी केली तर या 3 महिने 10 दिवसामध्ये यापेक्षा जास्त प्रमाणपत्र निवडणुका होऊ घातलेल्या असल्यामुळे निर्गमित केलेले असू शकतात. तिथे काय हैदराबाद गॅजेटियर नाही आहे, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे, मुंबई आहे, कोकण आहे, कुठेही जा तुम्ही, या सर्व विभागामध्ये ही जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची प्रक्रिया ही सतत चालू असणारी प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेमधलाच हा 98 प्रमाणपत्राचा एक भाग असावा.